राज्यात काही महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू झालेली आहे। आता या योजनेमध्ये बदल करून नवीन नियम आणल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे अनेक महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती मिळतेय आणि यावरूनच आता राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावरून प्रतिक्रिया दिलेली आहे। आम्ही लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही, त्यांच्या पाठीशी उभे राहून लढा देणार अशी घोषणा त्यांनी केली। आता आम्ही लाडक्या बहिणींची बाजू घेऊनच काम करणार इथून पुढे। तुमचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा कायम चालू राहील। आम्ही तुमच्या मागे आहोत, तुम्ही काही चिंता करू नका। त्यामुळे 5-5.5 लाख महिलांची नावं कमी झाली, अधिक कमी होणार नाहीत। याच्यासाठी तुम्ही तुमचं काहीतरी असेल ना, भाजप, राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे आणि तुमचा पक्ष, हे काय ते बैठक असेल त्यात तुम्ही हे सांगा आवर्जून। आणखी एक मोठी बातमी आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावर केलेल्या मारहाण प्रकरणी कैलास फड विरोधात परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल झालाय। कैलास फड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे, पण मारहाण प्रकरणी तब्बल 82 दिवसानंतर कैलास फडसह त्याच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे। तर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे आभार मानलेले आहे। परळीमधील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या, किती मतदान झालं ते कळेल असंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय। दरम्यान मी गुलाम नाही असं पत्रामध्ये नमूद करत आपल्या पदाचा राजीनामा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यानं दिलाय। रोहन कांबळे असं या अभियंत्याचं नाव आहे। तर अतिरिक्त मुख्य सचिव यांना त्यांनी राजीनामा पत्र दिलेलं आहे। कांबळेंनी राजीनामा पत्रातून विविध अडचणी, मानसिक ताण, प्रशासकीय कामकाजातील असंतोष अशा अनेक बाबी मांडल्या। हे अनेकदा निदर्शनास आणून देऊनही यामध्ये बदल होत नाही। शेवटी मी गुलाम नाही असं म्हणत त्यांनी राजीनामा मंजूर करावा अशी विनंती आपल्या वरिष्ठांना केली। मात्र राजीनामा पत्रामध्ये नमूद केलेल्या बाबी गंभीर आहेत, यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये खळबळ माजली आहे। नक्कीच या बाबतीमध्ये मी लक्ष घालीन। आता उद्या मी मुंबईत आहे, सचिवांशी आमच्या बोलून आणि नेमकं काय प्रकार झाला आहे सगळा त्यांच्या बाबतीमध्ये आणि त्यांचं जे काही आरोप आहेत ते नेमके कुणाबद्दल आहेत, नेमकं त्याच्या मागची सगळी पार्श्वभूमी जी आहे ती नक्कीच मी समजून घेईन आणि जर असं काही मुद्दाम होऊन येत असेल तर जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कार्यवाहीसुद्धा आम्ही करू। यानंतर बातमी आहे अमरावतीमधून। अमरावती रोडवर आरटीओ समोरील नाल्यावरील जुना पूल पाडून नवीन पूल बांधला जातोय। यासाठी या रस्त्यावरील वाहतूक एका बाजूने बंद करण्यात आली आहे, ज्यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। तर रस्त्यावर बाजूलाच आरटीओ कार्यालय असल्याने कार्यालयामध्ये येण्यासाठी लांब फेरा मारून नागरिकांना यावं लागणार आहे। तर पुढील 1 ते 1.5 महिन्यामध्ये या पुलाचं बांधकाम पूर्ण होणार असल्याने या काळामध्ये मार्गावरची वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती आहे। नागपूर शहरातून जाणाऱ्या अमरावती नागपूर या महामार्गावरती जे आहे ते उड्डाण पुलाचं काम सुरू आहे। आरटीओ ते कॅम्पस असा साधारण 4 किलोमीटरचा हा उड्डाण पूल आहे। या उड्डाण पुलाचं काम आता जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि या उड्डाण पुलाचं लँडिंग जे आहे ते नागपूर शहर आरटीओ कार्यालयाजवळ होतं आणि या कार्यालयाजवळ असलेल्या नाल्यावरचे पूल जे आहेत ते जीर्ण झालेले आहेत। त्यामुळे ते पूल तोडून नवे पूल बांधण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी या नागपूर अमरावती महामार्गावरील वाहतूक जी आहे ती एका बाजूने बंद करण्यात आलेली आहे। खरं तर या मार्गावरून जे आहे ते दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असतात। मग अमरावतीकडे जाणाऱ्या बसेस असतील किंवा खासगी वाहनं असतील किंवा शहरातील पण नोकरदार वर्ग या मार्गाचा मोठ्या प्रमाणात जे आहे ते वापर करतात। मात्र आता एका बाजूने ही वाहतूक बंद केल्यामुळे जे आहे ते साधारणतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्या दृष्टीने आता ट्रॅफिक पोलिसांकडून इथं बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सोबतच बाजूला असलेल्या आरटीओ कार्यालयामध्ये जाणाऱ्या नागरिकांची देखील आता या निमित्ताने गैरसोय होणार आहे। पुढचे 1.5 ते 2 महिना हे काम साधारणतः चालणार आहे। त्यामुळे पुढील 1.5 ते 2 महिना जे आहेत ते नागरिकांना या एकेरी वाहतुकीमुळे जे आहे ते मोठा मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे। मात्र शहरात होणाऱ्या विकास कामांना कुठला विरोध नाही आहे। मात्र ज्यावेळी इथून ट्रॅफिक असेल त्यावेळी इथं पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवावा आणि या मार्गावर जाम लागणार नाही अशी माफक अपेक्षा जी आहे ती नागरिक व्यक्त करतात। त्यामुळे आता या कामाला आजपासून सुरुवात झालेली आहे। इथून पुढे कशा पद्धतीने हे काम पुढे जातं आणि या कामामुळे नागरिकांना मनस्ताप होतो का
की सुरळीतपणे ही वाहतूक इथून पार पाडलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.